हे नाव जे आहे ते काय कसं आलं ते? आमचे जे बिझनेस पार्टनर आहेत ना त्यांना ते तौरसचं फार वेड आहे. ते शिंगावाला जो असतो तर ते शिंगामध्ये अग्रेशन आहे म्हटली. मग मी म्हणलं चालेल तौरस आणि अल्युमिनियम तौराल. आणि भारताला काहीतरी करायचं म्हणून त्यावेळेस काय भारत झाला नव्हता, इंडियाच होता. त्यामुळे भरतचा भारत, त्यामुळे इंडिया असं तौराल इंडिया नाव तयार झालं. अच्छा. आणि मग आता तौरलचं ऑफिस आणि हे सगळं कुठं आहे? तुमचं प्रोडक्शन कुठं होतं? आम्ही आता चाकणमध्ये 3 लाख स्क्वेअर फीट एरियामध्ये हे उत्पादनं सगळी करतो. एक 700 ते 800 लोक काम करतात आमच्याकडे. आणि चाकणमध्ये फेज 2 मध्ये जी पंचतारीख MIDC म्हणून गाजली जाते किंवा नावाजली जाते त्या MIDC मध्ये आम्ही फेज 2 मध्ये काम करतोय. साधारणतः 3 लाख स्क्वेअर फीट ह्या एरियामध्ये. आणि उत्पादन एवढी वाढली की ती जागा कमी पडायला लागली. त्यामुळे आता पुढे काय ह्याच्यासाठी एक्सपान्शन. आता म्हणजे आता तुम्ही कुणाकुणाला तुमचं जे तुम्ही बनवताय, काम करताय, प्रोडक्ट्स बनवताय ते बेसिकली ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी आहे? नाही, मी म्हणेल ती पूर्णपणे खरं तर नॉन ऑटोमोटिव्ह आहेत. एनर्जी आहे, डिफेन्स आहे, एरोस्पेस आहे, हेल्थ केअर आहे. तिथं कुठे वापरले जातात तुमचे प्रोडक्ट्स? डिफेन्समध्ये मी सांगेल की सारथ टँक आपल्याला माहिती असेल, ज्याप्रमाणे त्याचं नाव सारथी आहे कृष्णासारखा, त्याप्रमाणे तो युद्ध पातळीवर आपल्या बॉर्डरला जाऊन जी आपली सैनिक जखमी होतात ना त्यांना वापस घेऊन येण्याचं राहत कार्यापर्यंत काम करतो. फार महत्वाचा टँक आहे तो. टँक पूर्णपणे भारतात बनायला लागला. त्याचे सगळे फोर्जिंगचे पार्ट असतील, त्याचे मेटल शीटचे असतील, पत्रा असेल, सगळं त्याचं बॉडी बनायला लागली. पण इंजिन ब्लॉक जो आहे, जो 6 सिलेंडर 170 kgचा ब्लॉक आहे असा मोठा, ज्याच्यामध्ये पिस्टन फिरतात आणि तो गाभा आहे. कुठल्याही वाहनाचा गाभा इंजिन आणि इंजिन मधला इंजिन ब्लॉक. तो इंजिन ब्लॉक आणखी पण रशियावरनं येत होता. 34 वर्षाची रशियाची इम्पोर्ट सायकल आपण 2020 मध्ये बंद केली. तो पहिल्यांदा 170 kgचा जटिल पार्ट राईट फ्रॉम इंजिनिअरिंग, सिम्युलेशन, डिझाईन त्याचं पूर्णपणे भारतात केलं. आणि हा पार्ट आपण मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये 700 ते 1000 एवढ्या प्रमाणामध्ये दिलाय. एवढे आपले इंजिन जे आहेत तेवढे ते सारथ टँक बनवतात. हे झालं डिफेन्सच्या बद्दल. अशाच पद्धतीनं स्पेसमध्ये कुठं कसा वापरला जातो अल्युमिनियम? स्पेसमध्ये इस्रोमध्ये पण बरेचसे पार्ट आहेत. ते फार छोटी असतात त्याच्यामुळे आमच्याकडे येत नाहीत. आम्ही काय आहे की नेहमीच नावाजली गेलो ती मोठी पार्ट बनवतो. आम्ही नेहमीच म्हणतो अरे छोटी पण बनवूया, पण तुम्ही या तर. पण एरोस्पेसमध्ये जी आपली शक्ती इंजिन आहे हेलिकॉप्टर, त्याच्यामध्ये सुद्धा बरंचसं अल्युमिनियम लागतं. गिअर केस असतील, काही हे असतील, ते HAL बरोबर आमचं बोलणं सुरू आहे. त्यांच्याबरोबर आमचे काही सामंजस्य करार पण झालेले आहेत. मी जसं म्हटलं करार झाले तरी ते दाखवायला मला नको वाटतं. जोपर्यंत प्रोडक्ट येत नाही त्याबद्दल मी जास्त काही बोलत नाही. तुमची ख्याती आहे ते मोठे प्रोडक्ट्स बनवण्यासाठी, तर तुम्ही मोठ्यात मोठे म्हणजे किती मोठे बनवता? आतापर्यंत 600 kg पर्यंत बनवलं अल्युमिनियमचं, जी ह्या अर्ध्या रूमच्या साईजचं असू शकतं. आणि पण तो एकत्र म्हणजे एकच भाग. असे आम्ही 1,500 kg, 2,000 kg, 2 टनापर्यंत बनवू शकतो. जे खरं तर स्टीलमध्ये असते तर 10 टनपर्यंत, 10,000 kg पर्यंत गेले असते. असे हे वेगवेगळे आम्ही म्हणतो तुम्ही ड्रॉइंग घेऊन या, आम्ही तुम्हाला तो पार्ट बनवून देऊ. कितीही लांब असला, कितीही वजनदार असला तरी सुद्धा काही अडचण नाही. खरं तर म्हणजे आपण महाराष्ट्राला कायम असं वाटतं, म्हणजे महाराष्ट्र कायमच औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य राहिलेलं आहे. पण गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्र बदनामही झालेला आहे. आणि म्हणजे आपण उद्योग फ्रेंडली नाही आहोत, इंडस्ट्री फ्रेंडली. आणि ज्या पद्धतीचं वातावरण आपल्याकडं खास करून जिथं जिथं MIDC आहेत तिथले जे प्रकार, तिथल्या ज्या कथा कहाण्या ऐकायला मिळतात. आणि मग तर तुमचा अनुभव, तुम्हाला म्हणजे चाकणला काम करताना तुमचा अनुभव काय आहे? इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये करणं सोपं आहे का? अनेकदा म्हणजे असं कधी पश्चाताप झाला की अरे कशाला इथं आलो, याच्यापेक्षा इथं गेलो असतो तर बरं झालं असतं? आता मी नेहमीच म्हणत असतो, माझ्यासारखा 31 वर्षाचा तरुण जेव्हा इथे येतो तेव्हा मागे न बघायचं. कारण मागे बघितलं तर कोरडवाहू जमीनच आहे आमच्याकडे. त्यामुळे मागे बघायचं नाही आणि सकारात्मक बघायचा असा विचार करतो. पण अनेक अडचणी आहेत, नाही असं नाही. खेड शिवापूरमध्ये सुद्धा अडचणी होते. चाकण तर पंचतारीख वसाहत आहे, औद्योगिक वसाहत.
तिथे सुद्धा अडचणी यायच्या. माथाडी असेल, कुणीतरी काहीतरी एखादं दम द्यायला यायचं की